Good morning, everyone. Now, today we are going to start our part 6, chapter number 6, शेरा सव्वाशेर. तो बच्चो, शेरा सव्वाशेर म्हणजे काय असते की समोरच्यापेक्षाही कोणी दुसरा वरचढ म्हणजे तो हुशार आहे त्याच्यापेक्षाही जास्त हुशार, त्याला म्हणतात शेरा सव्वाशेर. तर मुलांनो, आपल्याला या पाठामध्ये काय दाखवलं आहे की एक राजवाडा आहे आणि त्याच्यासमोर काही शिपाई उभे आहे आणि ते एका कवीला काय करतात, अडवतात. तेव्हा की नाही एक तेलानी रामन असतो, तो आपल्या हुशारीने त्यांना अद्दल घडवते. ती अद्दल त्या शिपायांना कशी घडवते हे आपल्याला या पाठात पाहायचं आहे. तर मुलांनो, तुम्ही ही कहाणी आहे तेलानी रामांबद्दल. तुम्हाला तेलानी रामाबद्दल माहिती आहे का? तर ऐका. तेलानी राम यांचा जन्म 16व्या शतकात आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील गर्लापाडू या खेड्यात झाला. तेनाली राम यांचा जन्म तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला. ते व्यवसायाने कवी होते आणि तेलुगू साहित्याचे उत्तम जाणकार होते. ते आपल्या युक्तीसाठी खूप प्रसिद्ध होते आणि त्यांना विकट कवी या टोपण नावाने संबोधले जात असे. तेलानी राम यांचे वडील गारलपती रायम्मा तेलानी गाव रामलिंगेश्वरम स्वामी मंदिराचे काय होते, हे पुजारी होते. आणि तेलानी राम हे महाराजा कृष्णदेवराय यांच्या काय होता, राजदरबारी कवी होता. तेलारी राम हे त्यांच्या राजदरबारी हास्य कवी आणि मंत्री सहाय्यक म्हणून त्यांच्या दरबारात हजेरी लावत असे. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार तेलानी राम हास्यकवी तसेच एक जाणकार व हुशार व्यक्ती होते. अनेक वेळा महाराज रामकृष्ण देवराय तेलानी राम राज्यातील भयंकर त्रासातून मुक्त होण्यासाठी मदत केली असत. त्यांच्या बौद्धिक युक्ती आणि ज्ञानाशी संबंधित बऱ्याच अशा कथा आपल्याला बघायला मिळते. तर त्यातलीच ही एक आपल्याला काय आहे, एक स्टोरी आहे की तेलानी रामांनी कसे आपल्या बुद्धीने आणि युक्तीने त्या शिपायांना धडा शिकवला. तर चला या बघू आपण. राजवाड्याच्या दरबारात दोन पहारेकरी हातात भाला घेऊन पहारा देत आहेत. जवळच झाडाखाली तेलारीराम उभा आहे. कविराज येतात. आता पहा, एक काय आहे, राजदरबार आहे. राजदरबाराचा काय आहे, गेट आहे आणि तिथे काय आहे, दोन पहारेकरू भाला घेऊन हातात पहारा देत आहे. आणि त्यात तिथे जवळ काय एक झाडाखाली तेनालीराम उभे आहे. आणि तेव्हा ते उभे असताना काय होते, एक कविराज येतात तिथे दाराजवळ. तो पहिला पहारेकरू म्हणतो, ए कुठे चाललास? पहिला पहारेकरू काय म्हणतो, त्या कवीला कुठे चाललास? कविराज म्हणतो की कुठे म्हणजे? दरबारात, कृष्णदेवरायांच्या दरबारात चाललो. तर तो जो कवी येतो तो काय म्हणते, कुठे म्हणजे काय, मी दरबारात चाललो कृष्णदेवरायांच्या. तो दुसरा पहारेकरू म्हणते काय, ते खरं आहे रे, पण कशासाठी? दुसरा पहारेकरू विचारते की हां ठीक आहे, तुला दरबारात जायचं आहे कृष्णदेवरायाच्या, पण ते कशासाठी जायचं आहे? तर मग तो कविराज म्हणतो की बक्षीस मिळवण्यासाठी. कशासाठी जायचं होतं त्याला दरबारात? कृष्णदेवरायांकडे बक्षीस मिळवण्यासाठी. तो जो पहिला पहारेकरू आहे त्याला उठवतो की कुठे चालला? तो म्हणतो, बक्षीस? कसलं बक्षीस? तुला कशाचं बक्षीस पाहिजे? असं तो पहिला पहारेकरू म्हणतो. तेव्हा कविराज म्हणतो की कवितेचं बक्षीस. महाराज कृष्णदेवराय उत्कृष्ट कवितेला बक्षीस देतात म्हणून माझी एक सुंदर कविता घेऊन आलोय. मी महाराजांना नक्की आवडेल आणि ते खुश होऊन मला बक्षीस देतील. आता कविराज म्हणतो की
कवितेचं तो पहिला पहारेकरू म्हणतो की तुला बक्षीस पाहिजे नाही, पण कशाचं पाहिजे नाही? तर तो कविराज म्हणतो की मला कवितेचं बक्षीस पाहिजे नाही. की तो म्हणतो की मला कुठून तरी समजलं की महाराज कृष्णदेवराय काय आहे उत्कृष्ट कवितेला बक्षीस देतात म्हणे, म्हणून मी त्यांच्यासमोर एक सुंदर अशी कविता सादर करणार आहे आणि ती कविता महाराजांना नक्कीच आवडेल, खूप आवडेल आणि त्यामुळे मला काय देईल ते बक्षीस देईल, असं माझा काय विश्वास आहे, असा तो कविराज म्हणतो. तर दुसरा पहारेकरू काय म्हणतो, बक्षीस देतील तेव्हा देईल, पण तुझी कविता वाचायला तू आत कसा जाशील? तर दुसरा पहारेकरू म्हणतो की हा बक्षीस देईल तेव्हा देईल, ठीक आहे, पण महाराज तुझी कविता ऐकन आणि बक्षीस देईन त्यासाठी तुला पहिले आत तर जावं लागेल ना, असा तो दुसरा पहारेकरू म्हणते. तर कविराज म्हणते म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा देईल तेव्हा देईन, पहिले आत्ता जावं लागेल तुला. तर पहिला पहारेकरू कविराजाला ढकलत म्हणते म्हणजे वाघाचे पंजे, चल हट, असा पहिला पहारेकरू त्या कविराजाला ढकलते आणि म्हणते की म्हणजे वाघाचे पंजे. ही काय एक म्हण आहे. चालता हो इथून, दिसत नाही का आम्ही पहारेकरू आहेत ते? आम्ही आत जाऊ दिल्याशिवाय तू आत कसा जाशील? तो पहिला पहारेकरू त्याला ढकलते कविराजला आणि म्हणते की म्हणजे वाघाचे पंजे आणि चालता हो इथून, आम्ही तुला दिसत नाही का आम्ही इथे पहारेकरू आहो, आम्ही तुला अंदर जाऊ देईल तेव्हाच तू जाशील आणि काय करशील, महाराजांना कविता सांगील, ऐकवशील आणि नंतरच तुला काय करेल कविता ऐकून महाराज पुरस्कार देतील, पण आम्ही तर जाऊ दिलं पाहिजे ना, असं म्हणत तो पहिला पहारेकरू त्याला ढकलून तिथून जायला सांगते. कविराज म्हणतो गयावया करत, खूप म्हणजे असं गयावया करत म्हणजे त्याला विनवणी करत म्हणते, असं नका करू हो, मला जाऊ द्या हो आत, मी अगदी गरीब आहे, माझी गरिबी दूर होईल, दया करा माझ्यावर. तो कविराज त्या पहारेकराला खूप विनंती करते की नाही हो, मी खूप गरीब आहे, मला जाऊ द्या, महाराज चांगले आहे, मला बक्षीस मिळेल तर काय होईल, माझी गरिबी दूर होईल आणि मी थोडंसं माझी परिस्थिती सुधारेल, अशी तो खूप आग्रह करतो, गयावया करतो त्या पहारेकरांना. तेव्हा दुसरा पहारेकरू म्हणतो का तुझ्यावर दया करू म्हणतोस, ठीक आहे, आम्ही करू तुझ्यावर दया, पण एका अटीवर. तर पहिल्याने त्याला ढकललं आणि चालता हो म्हटलं, तेव्हा त्या कविराजाने त्याच्या काय केलं की गयावया केली आणि म्हटलं का मी खूप गरीब आहे, मला जाऊ द्या, मला थोडंसं भलं होईन बा माझं काहीतरी. तर दुसरा पहारेकरू म्हणतो का ठीक आहे, आम्ही तुला जाऊ देतो, पण आमची काय आहे, एक शर्त आहे, अट आहे, अट म्हणजे शर्त. तर कवी म्हणतो काय वाटेल ती अट घ्यावा, पण मला दरबारात जाऊ द्या. तो कविराज म्हणते की तुमची जी अट आहे ती मला मान्य आहे, पण फक्त काय करा, मला दरबारात जाऊ द्या. तेव्हा पहिला पहारेकरू पहा का म्हणतो, पहिला पहारेकरू बघ हां, मग नाही म्हणशील, हां पहिला ठरवून घे, विचार करून घे बरं, मग नाही म्हणायचं नाही, असा काय म्हणतो पहिला पहारेकरू म्हणतो. जेव्हा कविराज म्हणते की हां मला तुमच्या सर्व शर्ती मान्य आहे, तेव्हा पहिला पहारेकरू म्हणतो पा बरं, नंतर मग तू मागे नको सरकशील. तर कविराज म्हणते नाही नाही, तसं होणार नाही, हवं तर वचन देतो. तर कविराज म्हणतो की नाही नाही, मी आपल्या वचनापासून काय हटणार नाही, मी आपलं वचन पाळेल, फक्त तुम्ही काय वचन आहे ते सांगा, मी तुम्हाला वचन देतो की मी माझं वचन पाळेल, असा कविराज म्हणतो. दुसरा पहारेकरू म्हणतो का ठीक आहे, तर मग एक आमची अट. दुसरा पहारेकरू म्हणतो का ठीक आहे, तुला मान्य आहे ना, तू वचन दिलं आता, तर ऐक आमची अट काय आहे. तर पहिला पहारेकरू म्हणतो आता तुला जे बक्षीस मिळेल ते आम्हा दोघांनाही सारखं वाटून द्यायचं आहे, कबूल आहे? आता पहारेकरू किती चालू आहे ते काम ते, हां ठीक आहे, तर ऐक आमची अट की तुला महाराज जे बक्षीस देतील ते आमच्या दोघांमध्ये काय करायचं, तुला अर्ध म्हणजे 50-50% वाटून द्यायचं आहे. तेव्हा कविराज कामतो एकदम आश्चर्य होते, त्याला एकदम हे धक्का वाटते, काय मिळालेले बक्षीस तुम्हा दोघांना वाटून द्यायचं, मग मला काय उरण? कविराज म्हणतो का हा, हे असं कसं शक्य आहे की मी जे मला बक्षीस मिळेल ते तुम्हाला वाटून देईन, तर मला काय मिळेल, मी तर गरीबच्या गरीबच राहीन ना, माझ्या घरी तर काहीच पैसे येणार नाही ना, असं तो कविराज म्हणते पहारेकरांना. तो पहिला पहारेकरू म्हणतो का तुला दरबारात
दरबार पाहायला मिळेल, राजाला भेटायला मिळेल, शाबासकी मिळेल. हे काही थोडं कमी झालं? पहा पहारेकरू किती हुशार आहे की ते. का तुला दरबारात जायला मिळेल, दरबार पाहायला मिळेल, राजाला भेटायला मिळेल, राजाची शाबासकी मिळेल, हे काही कमी आहे का? मग हे तू घे आणि जे बक्षीस मिळालं ते आम्हाला दे. दुसरा पहारेकरू परत काय म्हणतो, पहा बुवा, अट मान्य असेल तर आज सोडतो, नाही तर जा आल्या पावली परत. दुसरा पहारेकरू की अजून म्हणते की हां, तुला अट मान्य असेल, तुझं बक्षीस आमच्या दोघांना अर्ध अर्ध द्यायचं असेल तर आज जाऊ देतो, नाही तर जा तू परत पावली वापस जा, असा दुसरा पहारेकरू म्हणतो. तर कविराज एकदम दुःखी होऊन म्हणते, कविराज म्हणते दुःखाने, खूप नाराज होते, ठीक आहे बाबांनो, बक्षीस नाही तर नाही, निदान राजानं माझी कविता ऐकली तर पुरे. तो कवी खूप दुःखाने म्हणतो का हां ठीक आहे रे बाबा, मला काही फरक नाही पडत की ठीक आहे, मी आपली कविता राजांना सुनवून ऐकवून त्यांना आवडणं मला हेच खूप होईल, मी तुम्हाला माझं जे बक्षीस मिळेल मी तुम्हाला ते परत देईन. ठीक आहे म्हणते. मग कविराजांना काय होते, त्या दोघंही पहारेकरांचा अट मान्य करून आत सोडायला सांगते.